देशाच्या समृद्धीबद्दलची चिंता करणारे असे ज्येष्ठ नागरिक छाती बडवून ऊर बडवून आदळापट करीत आपल्या कुटुंबाच्या समृद्धीचा सातबारा मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे। असं करताना घटना अडचणीत आल्याबद्दलचं दुःख आहे। हे घटना अडचणीत आल्याबद्दलचं दुःख नसून वारसा हक्काची नोंद व्हायला अडचण झाली म्हणून काही जणांची घटनेवर घालून घटनेच्या आडोशानं घटना अडचणीत आहे असं सांगण्याचं काम करत आहे। पण घटना अडचणीत नाही। काजरोळकर 1952 साली निवडून आले आणि अशोक मेहता हे 1954 साली निवडून आले। दोघांनीही घटना तज्ञांना दलितांच्या आम्हा सगळ्यांच्या दैवताला पराभूत केलं। हे कोणत्या नालायक पक्षाचे तिकिटावर उभे होते त्याला जोड्यांनी मारण्याचं कर्तव्य बाबासाहेबांच्या अनुयायाचं आहे। घटना अडचणीत आहे, घटना त्रासदायक झालेली आहे अशी बोंब मारून आपला वारसा हक्क अडचणीत आल्यावर बोंब मारत फिरणारे त्यांना मला सांगायचं आहे की ह्या दोघांना उभं करून घटना समितीच्या मसुदा समितीत येण्याला देखील बाबासाहेबाला विरोध करणारी अवलाद कुणाची? बाबासाहेबाला कलकत्त्याला का जावं लागलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। आणि मसुदा समितीला विरोध करणारी परंपरा कुणाची होती? 8 माणसं बाबासाहेबांच्या विरोधात 52 साली उभे होते। ही 8 माणसं आहेत। एकाचं नाव गांधी आहे, एकाचं नाव डांगे आहे, एकाचं नाव अशोक मेहता आहे, एकाचं नाव काजरोळकर आहे। ह्या 8 सदस्यांनी बाबासाहेबांना त्या काळात विरोध केला आहे 52 साली आणि 54 साली। एका मतदारसंघाचं नाव उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि दुसऱ्या लोकसभेचं नाव आहे भंडारा लोकसभा मतदारसंघ। एकदा बाबासाहेब भंडाऱ्यामध्ये 8000 मतांनी पराभूत झाले आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बाबासाहेब हे 14,531 मतांनी पराभूत झालेले आहेत। जरा म्हातारा झाल्यामुळं आकड्यात काही फरक झाला असेल तर बघूया। त्याबद्दल ओरडतात पण घटनेच्या आडोशानं वारसा हक्क अडचणीत आला म्हणून बोंब मारतात।